यांना लावायचं नाही. नाही माझं कुठं हळदी कुंकू नाही, कुंकू मला लावू कळतं. नको हळदी कुंकू. नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा व्लॉग असणार आहे माझा पहिला गौरीचा ओसा आहे. तर बघूयात आपण काय काय असतं ते. मला पण एवढी आयडिया नाही आहे, मम्मा सांगेल काय काय असतं ते. ठीक आहे, तर चला वळूयात व्लॉगमध्ये. तर आता इथे ओशाची तयारी चालू आहे, मम्मी करते. तर मी तुम्हाला दाखवते काय काय ते. सांग काय काय करतोय आपण आता. पारंपरिक पद्धतीने सूप भरतो आहे ओशाची. अच्छा, हे बघा, हे असे 5 सूप आहेत. ते एक मम्मीचं आहे आणि हे सगळे भाज्या फळं वगैरे सगळे घेतलेत. आता हे कसं करायचंय मम्मा? 2 प्रकारची पानं, याच्यामध्ये भोपळा आणि करांदी, याची पानं एकमेकांवर ठेवायची. अच्छा, व्यवस्थित 5-5 पानं लावायची. ओके. तर आता मम्मी लावेल ते सुपांमध्ये, मग सुपांमध्ये लावून झाल्यावर दाखवते. तर मग स्टेट येऊन बघत राहा तुम्ही. आणि हे बघा, ही मम्मीने मला काल मेहंदी काढली हातावरती, असंच क्विक मेहंदी. फर्स्ट ओसा आहे ना माझा, म्हणून. तर आता हे मम्मी लावते. हे बघा, हे मम्मी लावते आता असं सगळ्या पानांमध्ये लावणार. आणि हे जे भाज्या आणि फळं घेतलीत आपण, ती सगळी याच्यामध्ये लावणार आहे सुपामध्ये. तर मग सगळी लावून झाल्यानंतर आपण भेटूयात. तर आता मम्मी सूप भरते. तर मी तुम्हाला दाखवते कसं कसं सूप भरायचं ते. तर ज्यांचं पण आता नवीन लग्न झालं असेल किंवा फ्युचरमध्ये होईल, तर ही इन्फॉर्मेशन तुमच्यासाठी हेल्पफुल असेल. तर मग तुम्ही नीट केअरफुली बघा. आता मम्मी सगळं एक्सप्लेन करेल तुम्हाला प्रॉपरली. ठीक आहे. सुपाला सूत गुंडाळून त्याच्यावर हळदी कुंकाची बोटं ओढायची आणि मग अशी 5 प्रकारची पानं ठेवायची. निदान 2 प्रकारची तरी पानं पाहिजेत. भोपळ्याचे, करांद्याचे, अशी 2-2 पानं लावायची. त्याच्यावर विड्याची पानं ठेवायची 2. ओके. मग पैसा आणि सुपारी अच्छा. असं मध्यभागी ठेवायचं. त्याच्यामध्ये हे खण आणि नारळ, हे तयार गोष्ट मिळते ती एक ठेवायची. ओके. 5 प्रकारच्या भाज्या घालायच्या. कुठल्या काकडी, कुठल्या भाज्या आहेत ते सांग. भोपळा, कारलं, कोकणामध्ये मिळणाऱ्या या सीझन मधल्या भाज्या असतात. कारलं, घोसाळं, दोडका, पडवळ, करांदा, अशा 5 प्रकारच्या भाज्या घालायच्या. आणि मग त्याच्यावर 5 प्रकारची फळं ठेवायची. अच्छा, तू हे सांग मम्मा, फळं किती घ्यायची आहेत? 5 सुपं भरल्यानंतर प्रत्येक 5 पानांवरती वेगवेगळी 5 फळं आली पाहिजे. ओके, म्हणजे ह्याच्यामध्ये, या सुपामध्ये प्रत्येक हे 5 पानं आहेत, त्याच्यामध्ये 5-5 फळं, म्हणजे 25 फळं येतील याच्यामध्ये. बरोबर ना मम्मा? बरोबर. ओके. आता हे बघा, मम्मी लावते, तुम्ही बघत राहा. हे बघा, अशा प्रकारे मम्मीने सगळं हे भरलंय. मम्मी सांग ह्याच्यामध्ये आपण काय काय घेतलंय ते. डाळिंब, संत्र, केळी, सफरचंद आणि पेरू, अशी 5 प्रकारची जी उपलब्ध होतील अशी 5 प्रकारची फळं ठेवायची आहे. ओके. आणि फुलं पण ठेवली आहेत. त्याच्यावर प्रत्येकावर एक एक फुल. आणि ह्याच्यामध्ये खाली सुपारी आणि कॉइन्स पण टाकले आहेत 1-1 रुपयाचे. अजून काय बोलायचं तुला? एवढंच? अशा प्रकारचं सूप सगळं भरून तयार आहे. असे किती सुपं भरायची आहेत? अशी 5 सुपं भरली आहेत. ओके. बघा, हे अशा प्रकारची सगळी मम्मीने 5 सुपं भरलेली आहेत. हे बघा, हे सगळी अशी 5 सुपं रेडी आहेत. आता ही 5 सुपं आमची भरून झाली आहेत. मेन जे पूजेचं सामान आहे पूजायचं गौरीला, ते झालंय. आता आपण नेक्स्ट बघूया काय. आता तयारी करायला घेतो आम्ही, कारण पूजाला पण जायचंय ना, म्हणून. तर मग आता हे असंच राहून दे, नंतर मग रेडी होऊन भेटते. मी तुम्हाला दाखवते. इकडे ना आता मम्मीने 5 सुपं भरली आहेत. हे बघा, ही सगळी अशी 5 सुपं रेडी केली आहेत. आणि हे जे सूप आहे एकच, ते मम्मीचं आहे माझ्या, कारण माझा फर्स्ट ओसा आहे, म्हणून अशी पद्धत आहे की 5 सुपं भरायची असतात. आणि मग मम्मीचं एकच सूप आहे. तर आता बघूयात नेक्स्ट काय करतो ते. तर हा आहे माझा फायनल लुक. मी कशी दिसते मला नक्की सांगा. तर मी इकडे मावशीकडे आलेली, तर इकडे खूप गर्दी होती, त्यामुळे मी व्हॉइस ओव्हर करते. तर इकडे मी गौरीला हळद कुंकू वाहते आणि नंतर मग मी स्वतःलाही हळद कुंकू लावलेलं आहे. इकडे मामी मला सांगते की कसा ओसा भरायचा. तर तुम्ही पण बघा, तुमच्यासाठी पण खूप हेल्पफुल आहे.
मला ती सांगत होती की खांद्यावरनं पदर घे, म्हणजे ते खूप इम्पॉर्टंट असतं असं पूजताना किंवा कोणताही असा कार्यक्रम देवाचं वगैरे हे करताना बाईने खांद्यावर नेहमी पदर घ्यायचा असतो. तर मग इकडे मला सगळेजण एक्सप्लेन करतायत की आता मला गौरीला ओवसा कसा पूजायचा आहे ते. तर इथे चालू होते आता मेन प्रोसेस. तर मग जी मी माझी 5 सुपं भरलेली ती मी एकावर एक ठेवली आहेत. इथे तुम्ही बघू शकता. आणि मी तीर्थ घेतलंय. ते सुपांच्या भोवती मला 5 वेळेस फिरवायचं होतं आणि मग ते जे तीर्थ होतं ते मामीनी बघताय तुम्ही जी प्लेट पकडलीये त्याच्यामध्ये मी सोडत होती. म्हणजे एक फेरा घेतल्यावरती ते तीर्थ सोडून द्यायचं. असं मी 5 राउंड केले. म्हणजे 5 वेळेस ते माझ्या भरलेल्या सुपांभोवती फिरवलं आणि तसंच सेम पाण्याने पण केलं नंतर मग. आणि मग तसंच मी ते पाणी सुद्धा 5 वेळेस असं फिरवून त्या प्लेटमध्ये सोडलं. असं एकदा केल्यानंतर ते पाणी सोडायचं असं. तसे तीर्थाचे पण 5 राउंड आणि पाण्याचे पण 5 राउंड असे घेऊन मी ते सुपांभोवती फिरवून ते कंप्लीट केलं. त्यानंतर वेळ होती तुम्हाला इथे दिसतंय मी जी 5 सुपं भरलेली एकावर एक ठेवली आहेत. त्याच्यामध्ये एक दिवा ठेवलेला मी. आणि नंतर ती खूप जड होती म्हणून सगळ्या जणी मला मदत करत होत्या ती पाची सुपं उचलायला. आणि मग ती आम्ही सगळ्या जणींनी मिळून ती पाची सुपं उचलली आणि मग त्यानंतर असं 5 वेळेस ओवाळलं देवीला त्या पाचही सुपांनी. आणि मग नंतर मग ती सुपं मी ठेवली. आणि तसंच सेम प्रोसेस गणपती बाप्पाच्या इथे पण केली. आणि मध्ये शंकर भगवान होते तिथे पण सेम तसंच केलं. तर आमचं फायनली गौरीच्या इथे ओवसा पुजून झालेला आहे. आणि आता मावशीच्या इकडून नंतर मग आम्ही अजून 2 गौरी केल्या. आणि आता आम्ही इथे ठाण्यामध्ये जे राहत असतील त्यांना माहीत असेल आम्ही चेंदनी कोळीवाड्यात चाललोय अजून गौरींचं. अशा 5 गौरी पुजायच्यात आज मला, कारण माझं फर्स्ट टाइम आहे म्हणून. तर आता जाऊयात तिकडे, भेटूयात. आणि मी कशी दिसते तुम्ही मला नक्की सांगा. इकडे कोळीवाड्यात आल्यावर पण आम्ही गणपती बाप्पाचे आशीर्वाद घेतले. तसेच गौरीचेही आशीर्वाद घेतले आणि माझा ओवसा होता तो मी पूजला. तुम्ही बघू शकता किती सुंदर देवी आहे. आमचं दर्शन पण खूप छान झालं. तर 5 गौरी पूजल्यानंतर वेळ होती आता घरातील मोठ्या सदस्यांना ओवसा द्यायची. तर पहिले मी मम्मी पप्पांना ओवसा दिला. तुम्ही बघू शकता आणि त्यांचे आशीर्वाद घेतले. आणि तुम्ही जसं बघतच असाल मम्मी पप्पांनी मला गोल्डचे इयरिंग्स गिफ्ट केले. तर मी खूप जास्त खुश होती आणि माझा फर्स्ट ओवसा होता आणि मला बेस्ट गिफ्ट भेटलं. तुम्ही बघितलं असेल मम्मी पप्पांना मी ओवसा दिलेला. तर मग मम्मी पप्पांनी मला हे गिफ्ट दिलंय, इयरिंग्स, गोल्डचे इयरिंग्स. छान आहेत ना, मला खूप आवडले. येस. नेक्स्ट ओवसा मी माझ्या नवऱ्याला दिलाय, म्हणजेच माझ्या प्रिय पती देवाला. आणि मी त्याचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर आम्ही गेलो माझ्या मामा मामींकडे. तर त्यांना पण मी दोघांना ओवसा दिला आणि आम्ही दोघांनीही त्यांचे आशीर्वाद घेतले. तर मामीने मला गिफ्ट दिलंय साडी. खूप मस्त साडी होती, छान होती. खूप, मला तर खूप आवडली. असे मला मस्त मस्त गिफ्ट्स मिळाले, छान वाटलं मला. त्यानंतर आली मी सासरी आणि सासरच्या देवघरातील देवांना पण मी हळद कुंकू वाहिले आणि ओवसा दिला. तुम्ही बघू शकता इकडे मी आणि अक्षय दोघं पण कसा ओवसा देतोय, तुम्ही बघत असाल. आणि त्यानंतर सासू सासऱ्यांना पण मी ओवसा दिला फायनली आणि त्यांचे आशीर्वाद घेत. अशा प्रकारे हा माझा ओवस्याचा कार्यक्रम संपन्न झाला खूप छान आणि सुंदर प्रकारे. तर अशाच प्रकारे आपला ओवस्याचा कार्यक्रम एकदम छान प्रकारे पार पडला. तर आता ब्लॉग इथेच एंड करते मी. आय होप की ही इन्फॉर्मेशन तुमच्यासाठी हेल्पफुल असेल. तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला हे मला नक्की सांगा. आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.